एंडकडे पाहायला मिळतो, त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एंडकडे जर पाहिला तर भाविक तरे पाहायला मिळतोय. येस येस सर, सुरू करा. पहिला बॉल गोलंदाज प्रणयचा, स्ट्रायकर एंडकडे मृदुल पाटील करिता सज्ज आहे मृदुल. पहिला बॉल, पहिला बॉल आखू टप्प्याचा आडव्या बॅटनं त्यावर गेलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार, मृदुलच्या बॅट मधून आला षटकार. दिस इज अ प्रॉपर टेनिस स्ट्रोक. जर तुम्ही टेनिस, लॉन टेनिसचा क्रिकेट खेळ पाहत असाल ना, तर ज्या पद्धतीनं ती टेनिसचं रॅकेट आडव्या बाजूनं फिरवलं जातं, त्याच पद्धतीनं मृदुल पाटीलनं यावेळेस बॅट फिरवली. आजी आल्यात पहा बक्षीस देण्याकरिता. मृदुल मागे पहा, मृदुल बक्षीस घ्या. लाईव्हला जे आमचे प्रेक्षक बघत असतील ना, ते आज मात्र अचंबित असतील. अनेक वेळा आम्ही पुरुष प्रेक्षकांना पाहिलंय मैदानामध्ये बक्षीस देताना, आज आमच्या महिला प्रेक्षक, वाह क्या बात है, व्हॉट अ एक्सपिरियन्स. कॉमेंट्री विथ टी. या सुंदर पावसाच्या धारांमध्ये चहाचा आस्वाद घेत असताना समालोचन करणं एक वेगळ्या प्रकारची पर्वणी आहे, आणि त्याकरिता होळीपाडाकरांचे मी आभार व्यक्त करीन. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर थोडा खाली राहिला. अक्षरशः शोधावा लागला यावेळेस बॉल मृदुलला. मला त्यांचे पाठीराखे सांगतात की खूप चांगला लेदर क्रिकेटचा अनुभव मृदुल पाटीलकडे आहे, आणि लेदर क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट तेवढंसं सारखं आहे. जर पाहायला गेलो तर टेनिस क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला, परंतु ग्राउंड स्ट्रोक यावेळेस पूर्ण होणार नाहीये. वा क्या बात आहे, चांगलं कॉलिंग, क्या बात आहे. प्रणय काय वेगानं गेलाय, जबरदस्त वेगानं चेंडूवरती झडप घालत असताना धाव वाचवली आपल्या संघाकरिता. आता कमबॅक प्रणयने देखील दाखवलंय. मागच्या सामन्यामध्ये तो देखील आपल्याला आघाडीला येताना पाहायला मिळाला होता. आता जर पाहिलं ना तर भाविक तरे आलाय, मागच्या मॅचचा हिरो. अर्थातच पहिल्या मॅच मध्ये त्यानं खूप चांगला खेळ करत असताना मॅच फिनिश केली होती एकाच षटकामध्ये. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका, खेळण्याचा मोह आवरताला नाहीये भाविकला. झेल, वा 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 क्या बात आहे. टिपलाय प्रणयनं, संपलाय खेळ भाविकचा. विकेटचं पतन. जल तरे आल्यात आज मैदानामध्ये. जलच जल आहे, परंतु बॅटिंग करताना देखील जल आलाय. क्या बात आहे. जल तरे बॅटिंग करण्याकरिता. ओहो, आले आले आडव्या बॅटनं ऑन साइडला, वन बाउन्स वरती फेकून दिलं बॉलला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, आलाय चौकार. अवघ्या मला वाटतं 14-15 वर्षाचा असेल जल. आत्ताच 10वीला आहे, म्हणजे 16 वर्षाचा असं म्हणायला हरकत नाहीये आमच्या मास्तरकीच्या भाषेमध्ये. 16 वर्षाचा जल, परंतु पहिल्या बॉल वरती जो रनिंग अटेम्प्ट मगाशी झेल पकडण्याचा जलने केला होता, विसरण्याजोगा नव्हता तो प्रयत्न. जरूर त्याला झेल टिपता आला नव्हता, परंतु प्रयत्न वेगानं आणि चांगला होता. जल पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडकडे. यावेळेचा फटका, हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट्सविंग खूप वेगानं आहे जलचं. सराव देखील तेवढाच चांगला मला वाटतं जलचा असायला पाहिजे. यामागे सराव पुढे घेऊन येतो तुम्हाला क्रिकेटमध्ये. 11 धावा धावपलकावरती. मला आठवते 2 ते 3 वर्षापूर्वी एडवन प्रीमियर लीग करण्याकरिता एडवनच्या गावामध्ये आलो होतो, परंतु त्याच्यानंतर काही एडवन प्रीमियर लीग झालीच नाही. कदाचित थोडासा मॅन पॉवर कमी पडते, नियोजन करताना थोड्या अडचणी होतात, आणि त्यामुळे ती स्पर्धा थांबवली. परंतु एक वेगळ्या गावामध्ये त्या निमित्तानं जाण्याची संधी मिळाली होती, कारण पहिल्यांदा बीच क्रिकेट काय असतं टेनिस बॉलचं ते अनुभवायला मिळालं होतं त्या वर्षी. रितेश मागच्या सामन्याचा सामनावीर. आता विपक्षामध्ये मृदुल पाटील स्ट्रायकर एंडकडे. पहिला बॉल मृदुलनं ऑन साइडला खेळलाय. आता मात्र 2 धाव्यांचा प्रयत्न होणार, पुन्हा एकदा नाहीये. बॉल थांबतोय. ग्राउंड स्ट्रोक तुम्हाला
लॉंग ऑन लॉंग ऑफला खेळता येणार नाहीये, तुम्हाला हवाई फटके खेळावे लागतील. जर तुमचा बॉल लॉफ्टेड पद्धतीनं मैदानाच्या बाहेर गेला तरच तो पार होणार आहे. आणि असंच काहीचं पाहायला मिळतंय. आमचे सगळे पाठीराखे आहेत ना, त्या हातामध्ये कुदळ पावडं घेऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. निहार देखील त्या ठिकाणी आहेत, हातामध्ये पावडं घेऊन पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे प्रयत्न थोडेसे अपुरे राहिलेत. आज यावेळीचा बॉल अधिक बाहेर चालला, वाईटचा बॉल मागे चाललाय जमिनीला घरंगळत. नशिबाचा चौकार, वाईटच्या या 5 धावा सांगतायत पंच विशाल नाईक. 5 धावांनी धावफलक वधारतय. धावफलकावरती 17 धावा. वाईटच्या 5 धावा आल्या. यावेळेचा बॉल पहा पुन्हा एकदा कमबॅक करत असताना सांगितलं रितेशनं की मी देखील आहे सज्ज. पुन्हा एकदा बाउन्सरची तंबी दिली जाते गोलंदाजाला. जल तरे पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकरींकडे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला अधिक बाहेर चाललाय. पंच कळवतात वाईट बॉल. तुम्ही जयच्या वयाची क्षमता बघू नका, केवळ 16 वर्षाचा आहे, परंतु ज्या पद्धतीनं पदलालित्य आहे, ज्या पद्धतीनं बॅट स्विंग आहे, ज्या पद्धतीनं फटक्यांची निवड आहे, क्रिकेटचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. वाह वाह काय फटका, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल, संपलाय जलचा खेळ. विकेटचं पतन. यशनं अप्रतिम कॅच करत असताना यावेळेस मात्र परतवलंय जलला, परंतु तुम्ही रिप्ले मध्ये जा आणि जलचा हा फटका पुन्हा एकदा पहा. बॅट स्विंगचा मी सांगत होतो विचार, आणि त्याबद्दल त्यानं पुन्हा एकदा त्या बॅट स्विंगला जोरात खेळत असताना दाखवलं की फटका मी सुद्धा खेळू शकतो. हेलिकॉप्टर जरूर त्याचा उडाला, परंतु तो लँड झाला यशच्या हातामध्ये. आता नवीन बॅटर आले आहेत. भावेश डावकुरे हाताचा भावेश मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्यामुळे फील्ड पोझिशन बदलली जाणार आहे. निश्चित यामध्ये देखील काही पाहायला गेलो तर द्विधा मनस्थिती नसेल, कारण भावेशला मगाशी आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं. तो भावेश आता बॅटिंग करण्याकरिता आलाय. आता काय झालं, मगाशी 4-4 षटकांचे सामने होते, परंतु वरुण राजा ज्या पद्धतीने बरसला, आयोजकांच्या हातातही काही नाही आहे. परंतु आलेल्या संघाला नाराज करायचं नाही हे आयोजकांनी ठरवलं. सगळ्यांना भोजनाची व्यवस्था आणि सगळ्यांसाठी एक चांगलं क्रिकेट ही पर्वणी राहिली आहे आज होळीपाडा गावामध्ये. आल्या आल्या बॅटची कड घेऊन चेंडू चाललाय मागे, थर्ड मॅनला बीट करून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. अजूनही जर पाहिला गेला तर फील्ड पोझिशन बदलली गेली. यावेळेस जर पाहिला तर एक खेळाडू डीप मध्ये थर्डमॅनला नेला, कारण 2 चौकार आले त्या रिजन मध्ये. 2 चौकार त्या रिजन मध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळे थोडासा खेळ मात्र बदलला गेलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. ऑफ साइडला सगळे खेळाडू जवळजवळ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल जिकडे खेळाडू नव्हता तिकडेच उडवलाय. कव्हर्सला चाललाय बॉल, पाण्याच्या तळ्यामध्ये थांबलाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगानं पाठमोरा, चेंडू उचलला, फेक देखील झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. मृदुल पहा मजा घेतोय, पावसाचा आनंद घेतोय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला रंग देताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा होत आहेत 24. आता बॉलचा खेळ शिल्लक आहे तो 1. 24 धावा झाल्यात, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पुनश्च एकदा भावेश स्ट्रायकरकडे. लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या मिठीमध्ये बॉल विसावलाय. विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी जाता जाता केली आहे जी रितेशनं. संपलाय खेळ 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 2-2. 2 षटकांचीच लढत आहे. आम्ही अनाउन्स केलं होतं. पहा सामना सुरू होण्या अगोदर अनाउन्स केलं होतं. 2च षटकांची मॅच आहे. चला 24 झाल्या, जिंकण्याकरता 25 करायच्यात. पुढचा टॉस झालाय का? ओमकार बॉईज एडवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी वैतीपाडा.
ओमकार बॉईज एडवन कॅप्टन या. चला ओमकार बॉईजचे कॅप्टन आले. टॉस झालाय. गावदेवी वैतीपाडा टॉस जिंकलाय. 2 षटकांची लढत आहे. निर्णय युवराज. येस चला 25 धावांचा पाठलाग करण्याकरिता रितेश आणि त्याच्या साथीने प्रणय हे आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आले. त्याच वेळेस गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरिता गोलंदाज मृदुल पाटील यावेळेस मात्र सज्ज होतील. चला सामन्याला सुरुवात होते. विशाल नाईक सरांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्याकरिता जर पाहिलात तर गोलंदाज मृदुल पाटील सज्ज होतोय. अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये मृदुल पाटीलची भूमिका फार महत्त्वाची आहे. या सामन्यामध्ये भाविक तरे थोडासा शांत राहिला, परंतु इथून जर पाहिलात ना तर 25 धावा खूप आहेत. 2 षटकांच्या लढतीमध्ये 25 धावा समोरच्या टीमला डिफेंड करणं तेवढंसं सोपं नाहीये. यावेळीचा बॉल भन्नाट वेगानं, परंतु दिशा भरकटला. मृदुल बाहेर चालला. बॉल पंच खणवतात. वाईटची खूण. अतिरिक्त धावपलकावरती धावांचा श्री गणेशा होत असताना या सुंदर पावसांच्या धारामध्ये, क्रिकेटच्या या मंगलमय वातावरणामध्ये पुन्हा एकदा होळीपाडा चषकामध्ये मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. टेनिस बॉल बदलला, रबरमध्ये आलो. आपण जाऊया तिथपर्यंत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगाने हाताळला गेला. चांगले यष्टीरक्षण. यावेळेस मात्र भाविकचं पाहायला मिळते. डॉट बॉल. जसं क्रिकेट बदललं तशा भूमिका बदलल्या. आमचा कॅमेरामन झाला स्कोरर आणि आमचा स्कोरर झाला कॅमेरामन. जागा बदलल्या तशा पोझिशन्स देखील बदलल्या. पुन्हा एकदा मृदुल सज्ज होतोय. यावेळीचा बॉल बॅटची कडा. भाविकने केली चूक. नाही मिळाला सहारा. फेकी देखील चुकीची. धाव मिळती 1. नाराज आहे थोडासा मृदुल. झेल टिपणं आवश्यक होतं, गरजेचं होतं.
हे मात्र सांगतोय, कारण रितेशचा खेळ तुम्ही पाहिला असाल मागच्या डावामध्ये ज्या पद्धतीनं त्यानं खेळ सावरला, डाव सावरला आणि आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला. मजा आहे, मैदानाच्या आतमध्ये पाय सरकतायत, खेळाडू पडतायत, परंतु जिद्द हरलेले नाही आहेत. यावेळीचा बॉल मृदुलचा, हो क्या बात आहे, भन्नाट, सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर मृदुल. डॉट बॉल येत असताना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मृदुलची. आता मात्र अक्षरशः जर पाहिलात ना तर वेगानं त्रस्त केलंय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा वेगानं तेज तर्रार हाताळला. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आपल्या लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव यावेळेस मात्र पणाला लावतोय तो अर्थातच गोलंदाज मृदुल पाटील. आणखी एक, ओ परंतु तेवढाच करारा प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार, प्रणयच्या बॅट मधून आलाय षटकार. स्मिथ हास्य करतोय, त्यालाही माहित नाही फटका कसा आला, परंतु आला जरूर. त्यानं केवळ बॅट फिरवली, बॉल टाइम झाला आणि चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला. रबर बॉल मध्ये कव्हर पॉइंटच्या डोक्यावरती षटकार मारणं सोपं काम नाहीये आणि भन्नाट वेग असणाऱ्या मृदुल पाटीलच्या विपक्षामध्ये मारणं तर नाहीच नाही, परंतु आता ते सोपं केलं. यावेळेस बॅटची कड, हवेमध्ये चेंडू आहे, बॅकवर्ड ऑफ पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू उचलून फेक करेल, तदवर केवळ एकच धाव. एकेरी धावेने धावफलक मात्र जर पाहिलात तर वधारलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 9. आता 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 16 धावा, 6 चेंडू, 16 धावा. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. बघता बघता मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाला की लगेच आमच्याकडे रबर बॉलचा हंगाम सुरू होतं आणि याच निमित्तानं पहिली स्पर्धा होळीबाळा चषकाच्या दरम्यान करायला मिळते. अभिमानाची बाब आहे. गतवर्षी पहिल्याच वर्षामध्ये या स्पर्धेनं नावलौकिक प्राप्त केलं आणि या दुसऱ्या वर्षामध्ये वरुण राजा देखील बरसलाय, म्हणजे ईश्वराची देखील पहा काय कृपा आहे. एका बाजूला जर पाहिलात तर आज सफाळे गटाच्या आपण संघांना खेळताना पाहतोय. उद्या एक गाव एक फॉर्मॅट मध्ये वेगवेगळे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण वसई तालुक्यातील विविध संघांना आपला खेळ करताना पाहणार आहोत. राज आले आहेत. 6 बॉल 16 धावांची गरज. प्रणय स्ट्रायकर यांकडे पहिला बॉल, आडव्या बॅटनं ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जल आलाय वेगानं, जल चेंडू जल मधून उचलून फेक, वो क्या बात आहे, चांगली फेकी. थोडस कलेक्शन खराब राहिलं मृदुलचं, परंतु फेक जबरदस्त होती. धावा मिळतील 2. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलक 2 या आकड्यांनी पुढे सरकेल, 11 वरती जाऊन पोहोचतंय. 11 वरती धावफलक बिनबाद आत्ता देखील आहे, परंतु पाहिजे तसे अपेक्षित फटके येऊ शकले नाहीयेत. एका षटकाराचा अपवाद वगळता चांगले फटके आले नाहीयेत. आता 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. यावेळीचा बॉल वेगाने टाकला, मृदुल पुन्हा एकदा चकलाय, चूक झाली, त्यामुळे की काय 1 धाव मिळते जरूर. धावफलक 1 ने वधारतंय, धावफलक पुढे सरकतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय 12 या आकड्यावरती. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 13. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती सज्ज होत असताना यावेळीचा बॉल, ओ क्या बात आहे, काय वेग होता या बॉल वरती. सुपर पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. राज पुन्हा एकदा सज्ज होत असताना त्यावेळीचा बॉल खोलात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लोअर फुल टॉस फेकून दिलं बॉलला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेशच्या बॅट मधून षटकार.
2 चेंडू आता इथून जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. उद्या होळीपाडा चषकामध्ये 1 गाव 1 संघाचा लॉट आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये रबर बॉल मध्ये किमया दाखवण्याकरिता शनिदेव कृपा आगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्नाळा, वरोर विपक्षामध्ये वडरई, आई देलवाडी माता संघ घिवळी त्यांच्या विपक्षामध्ये उमेळमान आणि वसई कोळीवाडा त्याच्या विपक्षामध्ये ब्रह्मेश्वर कळम संघांच्या खेळाडूंच्या मगाशी कॉल होता, विचारत होते सर स्पर्धा होईल का? नक्की होणार आहे, परंतु टेनिस पेक्षा रबर बॉल मध्ये होणार आहे. घिवळी हा एक लांबचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर पाहिला तर वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे उद्या आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या विपक्षामध्ये वडराई एक्सप्रेस सिद्धार्थ राऊत तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या गोलंदाजांची चंगळ बघायची असेल तर नक्की आमच्या या होळीपाडाच्या मैदानावरती येणं खूप सोपं आहे. केवळ अर्नाळच्या पश्चिमेकडून बोट पकडा आणि या 2 बॉल 7 राज यावेळचा बॉल अधिक वेगानं अधिक बाहेर वाईड 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 वाईड. आता मात्र प्रेशर वाढलं एडवन टीम वरचं. धावा आहेत त्यांच्याकडे शिल्लक 2 बॉल आणि 6 धावा आहेत, पण इथून दिशा भरकडून चालणार नाहीये राजला, अन्यथा बोटीचा प्रवास सुरू करावा लागणार आहे. यावेळचा बॉल बॅटची कड घेतली का तर नाही, पंच विचारतायत. 1 फॉर दी ओव्हर, 1 फॉर दी ओव्हर. 1-6. प्रेक्षकांनो थोडीशी थंडी उडवायची असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 6. एक बॉल 6 राज वर्सेस रितेश. बॅटची कड मागे चाललाय, बॉल बाउंड्री लाईन कडे थांबवला, विजयी झाला तो अर्थातच एडवनचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स एडवन. आता इथून जर पुढची मॅच एडवनने जिंकली तर एडवन वर्सेस एडवनच मॅच बघायला मिळेल. म्हणजे जसं होळीपाडा वर्सेस होळीपाडा उद्या होणार आहे तसं एडवन वर्सेस एडवन होऊ शकतं, परंतु नाही. समोरच्या बाजूला जर पाहिलात ना तर वैतीपाड्याचा दमदार संघ